नमस्कार, मी राजश्री. कशा आहात तुम्ही सर्व? तर चला, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप असं मनापासून स्वागत. तर चला, बाकीचं सगळं घरातलं आमचं काम वगैरे आवरलं आणि आता मी आले माझ्या मावस सासूच्या इथे, कारण की तिथे आहे माझ्या नंदेचं केळवण. तर आम्ही सकाळी लवकरच आलो आहे, कारण की माझ्या मावस सासूबाई एकट्याच आहे, त्याच्यामुळे थोडीशी हेल्प म्हणून आम्ही लवकर आलो आहे आज. आणि तर इकडे सिया आणि दीदी बाहेर बसले. बघा, इकडे सिया झोपलेली होती, आता उठून आली. इकडे बघ, झोप झाली. ओ बाई, नागाला. तर आम्हाला इथे छान असं केळवणाचं डेकोरेशन करायचं आहे. तर चला, इकडे थोडीशी अशी केळवणाची आमची तयारी चालू आहे. छान असं केळवण नाव वगैरे चिटकवलेलं आहे आणि बाकी अजून फुगे वगैरे फुगवायचं काम चालू आहे इकडे. हे बघा, छान असं आता आम्ही डेकोरेशन करणार आहोत. हे बघा, सिया पण मला छान अशी फुगे फुगू लागती. फुगवती बाळा. हो, मम्माला मदत करते का? हे बघा, इकडे फुलं आहे. इकडे छान असं डेकोरेशन केलंय. बघा, इकडे फुगवायचं काम चालू आहे अजून. हे बघा, मस्त असं छान असं डेकोरेशन केलंय आम्ही. बघा, इकडे रांगोळी वगैरे काढली. अक्षय आणि प्रियंकाचे केळवण. बघा, फुलांचे डेकोरेशन केलंय बाहेरपर्यंत. मॅडम, काय करताय तुम्ही? रांगोळी काढती. बघा, सियाने किती छान अशी रांगोळी काढली. सियाने आणि सियाच्या मावशीने. इकडे बघ साक्षी, हे बघ, हिने छान असं डेकोरेशन केलंय पूर्ण. नाही, इथं भर ना कलर, का नाही भरायची? नको. बर, बघा, सिया किती छान अशी रांगोळी काढती. हो ना ग, मामाचं स्वागत करायचंय तुला. अरे वा, डिझाईन काढती भारी. हे बघा, छान असं डेकोरेशन झालेलं आहे. हे बघ, मस्त असं डेकोरेशन वगैरे झाले आणि आम्ही पण छान असं तयार झाले. माझे मिस्टर पण आले. हे बघा, तयार होऊन घरूनच छान अशी साडी वगैरे घातली मी. इकडे बघा, सर्व डेकोरेशन वगैरे झाले. आता येत आहे पाहुणे. बघा, छान असं डेकोरेशन केलंय. इकडे दीदीचं पण आवरलेलं आहे छान असे. बघा, इकडे दीदीचं पण आवरलेलं आहे. सिया मेकअप करू. सिया सांडवलं गेला. उठा आता.